सुस्वागतम मित्रांनो. लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नैना आणि राहुल एकमेकांना मिठीत घेत असतात. इतक्यात त्यांना कला आणि अद्वैत येऊन बघतात आणि त्यांच्याकडे पळत येतात. हे बघून नैना तिथून लगेच पळून जाते. अद्वैत राहुलची कॉलर पकडून राहुलला जाब विचारतो की हे काय करतो आहेस तू. तेव्हा कला अद्वैतला म्हणते की तुमचा भाऊ नैनाला मदत करत होता. तेव्हा राहुल अद्वैतला विनंती करतो की ब्रो तसं काही नाहीये. तेव्हा अद्वैत राहुलला म्हणतो की मी तुला आतापर्यंत काय कमी केलं. कला म्हणते की मला वाटलंच होतं नैनाला कोणीतरी फूस लावतं ते. ती एकटी असेल असं मला कधी वाटलं नव्हतं. तेव्हा राहुल अद्वैतला म्हणतो की दादा तू माझं ऐकून तरी घे. अद्वैत चिडून राहुलला म्हणतो की तू आता एक शब्द देखील बोलू नकोस. मी तुला काय कमी केलं होतंस तू मला सांगितलं सुद्धा नाही की नैना तुला आवडते म्हणून. तू मला म्हटला असता तर मी माझ्या प्रेमाचा त्याग देखील केला असता. अद्वैत खवळून म्हणतो की का ऐकलं नाहीस तू माझं. तेव्हा राहुल अद्वैतला म्हणतो की दादा तुझं काहीतरी कन्फ्युजन झालं आहे. माझं नैनावर प्रेम आहे हे तुला कोणी सांगितलं. तेव्हा कला म्हणते की कोणी सांगायला कशाला पाहिजे. जे काय आहे ते अद्वैत आणि मी आमच्या डोळ्यांनी बघितलं आहे. तेव्हा राहुल कलावर चिडून म्हणतो की तू गप्प बस तुला मधी बोलण्याची काही गरज नाहीये. तेव्हा राहुल अद्वैतला म्हणतो की तुला इथे कोण घेऊन आलं. तेव्हा लगेच कला म्हणते की अद्वैतला मीच इथे आणले आहे. तेव्हा राहुल अद्वैतला म्हणतो की तू कलावर विश्वास ठेवतो. अरे भाऊ आहे मी तुझा आपण लहानपणापासून एकत्र वाढत आलो आहे. तुला वाटते तसं अजिबात नाहीये. तिने आपल्या दोघांमध्ये फूट पाडण्यासाठी हे सर्व केलं आहे. ब्रो तुला माहिती आहे ना ही मुलगी कशी आहे ते. त्या फ्रॉड फॅमिलीची मास्टरमाइंड आहे हे तुला चांगलं माहिती आहे ना. तेव्हा कला चिडून म्हणते की मनाला वाटेल ते बोलू नको राहुल. तेव्हा कला म्हणते की हे माझ्यासाठी सुद्धा तितकेच शॉकिंग आहे. तेव्हा अद्वैत त्या दोघांवरही रागवतो. राहुलला म्हणतो की तुला काय बोलायचे आहे ते बोल तू मी ऐकतो. राहुल अद्वैतला म्हणतो की नैना माझ्या मागे हात धुवून लागली आहे. तिचं खूप इरिटेट होतंय. पाहिलंच ना तिने मला कसं मिठीत घेतलेलं होतं ते. म्हणते ते जर खरं असेल तर ती माझा हात सोडून पळून गेली नसती. इथेच माझ्यापाशी उभी असती माझा हात धरून. तुला मधी बोलायला लागते त्यावेळेस राहुल लगेच कलाला म्हणतो की प्रत्येक गोष्टीमध्ये तुला मध्ये मध्ये बोलण्याची काही एक गरज नाहीये. तेव्हा राहुल अद्वैतला त्याचा मोबाईल दाखवतो आणि नैनाचे मेसेज आणि कॉल सर्व दाखवतो. त्याला सांगतो की मी एकही कॉल आणि मेसेज केलेला नाही. सगळे नैनानेच केलेले आहे ते. तर तिला खूप इग्नोर करण्याचा प्रयत्न करतोय पण ती माझ्या गळ्यातच पडली आहे. हो तुला माहिती आहे ना ही फॅमिली कशी आपल्या पाठीमागे हात धुवून लागली आहे ते. कशी गेम खेळते आपल्या सोबत ते. आता मला नैनाचा फोन आला होता आणि ती मला म्हटली की तू घराच्या बाहेर येऊन मला भेट नाही तर मी आतमध्ये येईन आणि तुझी वाट लावेल. हे तमाशा करील मी. आपल्या घरात तमाशा नको म्हणून मी तिला इथे भेटायला आलो होतो. मी बाहेर आलो आणि ती लगेच गळ्यातच पडली. लगेचच तू आला. तेव्हा कला म्हणते की उगाच तोंडाला येईल ते बोलू नको राहुल. मी असं बोलते म्हणजे मी नैनाताईला पाठीशी घालते असं नाही. नैनाताई तितकीच चुकीची आहे जितका तू चुकीचा आहे ते. राहुल टाळी एका हाताने वाजत नसते. काय म्हणालास तू ती त्रास देते इरिटेट करते. मग तू हे अद्वैतला आधी का नाही सांगितलं. मोठा भाऊ म्हणून तुला अद्वैतने नक्कीच माफ केलं. तेव्हा तुला नैनाताईचा फोन आला की तू बाहेर ये म्हणून त्यावेळेस तू का कोणाला बाहेर घेऊन आला नाही घरातील व्यक्तीला. म्हणजे यात तुझाही देखील हात आहे. तेव्हा राहुल कलाला म्हणतो की तू बोलू नकोस काय. तू कशी आहेस ना माझ्या भावाला चांगलं माहिती आहे. तेव्हा कला म्हणते की यात माझा काहीही प्रश्न नाहीये. तू आढेवेढे न घेता सरळ तुझ्या भावाला सांगू शकत होता. तेव्हा राहुल कलाला म्हणतो की तू गप्प बस उगाच माझ्या विरुद्ध माझ्या भावाला भडकू नकोस. तेव्हा अद्वैत राहुलला म्हणतो की शांत हो राहुल. अद्वैत राहुलला म्हणतो की मला नाही वाटत कलाचे प्रश्न चुकीचे आहे म्हणून आणि खोटं बोलते असं देखील नाही वाटत ती. तेव्हा राहुल म्हणतो की प्रो खरंच तुझा विश्वास आहे तिच्यावर. हिनेच तुला आतापर्यंत फसवलं आहे आणि तू तिचीच बाजू घेतोय. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी तिची बाजू घेत नाही. तेव्हा राहुल अद्वैतला म्हणतो मी तुला आतापर्यंत किती पुरावे दिले आहे ब्रो. तुला माहिती आहे ना मी तुला किती घाबरतो ते. अद्वैत राहुलला म्हणतो तू जे पुरावे मला दाखवले आहेत ते मला पटत आहे. तेव्हा कला अद्वैतला म्हणते की काय खरं आहे आणि काय खोटं आहे ते मी लवकरच तुझ्या पुढे मांडेल.
तेव्हा राहुलचा चेहरा पाहण्यासारखा होता. दुसरीकडे सरोज रजनीला विचारत असते की अद्वैतला बघितलं का तू कुठे? तेवढ्यात अद्वैतचा फ्रेंड येतो आणि सरोजला म्हणतो की आंटी, आत्ता आम्ही दोघे जण बोलत होतो तेव्हा कला आली आणि अद्वैत त्याला कुठेतरी घेऊन गेली ती. तेव्हा रोहिणी सरोजला म्हणते की तू अद्वैतला 4 वर्षाचा असल्यासारखी शोधत आहे. ते नवरा बायको आहे. ते रंगून गेले असतील एकमेकांमध्ये. दुसरीकडे खरेंच्या घरी नैना घरी येते. तेव्हा काजल नैनाला विचारते की ताई तू कुठे गेली होतीस? तेव्हा नैना काही एक उत्तर देत नाही आणि संगीता येते तेवढ्यात आणि संगीता म्हणते, नैना तुला कळलं नाही का काजलनी काय विचारलं ते? तिच्या प्रश्नाचं उत्तर दे तू. नैना म्हणते की बाहेरून आले म्हटल्यावर बाहेरच गेली असेल ना. संगीता म्हणते की हे उत्तर देण्याची पद्धत नाही. तुला म्हटले होते ना बाहेर कुठे जायचं नाही म्हणून. त्यावेळेस नैना म्हणते की मला जेलमध्ये टाकलं आहे का? फ्रेंडला पण भेटायला जायचं नाही का मी? तुमच्या चौकशा करून झाल्या असतील तर जाऊ का मी? व तिथून नैना निघून जाते. दुसरीकडे चांदेकरांच्या घरी अद्वैत व कला घरी येत असतात. ते विचारामध्ये गुंतलेले असतात. हे सगळं राहुलने केलं असेल का? तेवढ्यात रोहिणी म्हणते की ते बघ आले कला आणि अद्वैत. सरोज वहिनी इतक्यात कलाचा पाय लचकतो आणि अद्वैत तिला सावरतो. सगळेजण त्यांच्याकडे बघत असतात. तेवढ्यात अद्वैत कलाला म्हणतो की तुझ्याशी चांगलं, याचा अर्थ असा नाही की तुझं म्हणणं खरं आहे. आत्ता तुझ्याशी असं वागतो म्हणजे यापुढेही असंच वागेल असं नाही. उगाच माझ्याकडून अपेक्षा ठेवू नको. तेव्हा कला हसून म्हणते की तुझ्याकडून आणि अपेक्षा म्हणजे स्वतःच्या गळ्यात हात आवळून घेणं आहे. दुसरीकडे नैना राहुल कॉल करते आणि राहुलला घडलेला प्रकार विचारत असते. तेव्हा राहुल तिला घडलेला सारा प्रकार सांगत असतो. दुसरीकडे सोहमला काजलचा फोन येतो आणि सोहम तिला विचारतो की कशी झाली धुळवड. काजल सोहमला म्हणते की इकडे आमचे सगळे रंग उडाले आहे. माझ्या आवाजावरून तुला वाटत नाही का मॅटर थोडा हार्ड आहे? तेव्हा सोहम काजलला म्हणतो की सॉरी, ओके. तेव्हा काजल कलाने सांगितलेलं सारं सोहमला सांगते. तेव्हा ती म्हणते यामागे खरंच राहुल आहे की नाही हे आपल्याला शोधून काढायचं आहे. त्यासाठी कलाताईला मदत करायची आहे. अद्वैत दाजी कलावर विश्वास ठेवेल. सोहम म्हणतो की मी तयार आहे मदत करायला. काजलच्या सांगण्यावरून सोहम कलाला भेटायला येतो. तेव्हा कला सोहमला म्हणते की तू माझं एक काम करशील का? राहुलवर लक्ष ठेवशील का? तो कोणासोबत जातो, कोणासोबत राहतो, कोणाशी बोलतो, काय बोलतो याच्याकडे सर्व गोष्टींकडे लक्ष ठेव तू. तेव्हा सोहम म्हणतो की ठीक आहे वहिनी, मी तुझी मदत करायला तयार आहे. सोहम तिला म्हणतो की काजल आणि माझा फोन झाला होता तेव्हा काजलने मला सारं सांगितलं आहे. तिकडे काजल नैनावर लक्ष ठेवणार आहे आणि इकडे मी राहुलवर लक्ष ठेवणार आहे वहिनी. सोहम कलाला म्हणतो की वहिनी तुला काही मदत लागली ना ते मला सांग. कला सोहमला म्हणते की थँक्यू सोहम. त्याच्या भागात आपण नवीन धमाकेदार ट्विस्ट बघणार आहोत. राहुल त्याच्या दुसऱ्या गर्लफ्रेंड सोबत बोलत असतो तेव्हा कला त्याचं सर्व बोलणं ऐकते आणि त्याला चॅलेंज देते की हे तुझं सत्य मी सगळ्यांसमोर आणेल. आणि राहुल तिला म्हणतो की ऑल द बेस्ट वहिनी. पुढील भागाच्या डेली अपडेटसाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.